तर घरच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आता बाहेरच्या गणपतींचं विसर्जन. सार्वजनिक गणपतीचं विसर्जन बघायला मला लय आवडायचं. पण मी 7 वर्षाचा. गर्दीत मला नेणार कोण? मग आम्ही लक्ष्याबरोबर. तुम्हाला सांगतो, थोरल्या भावाला त्यावेळेला घरातले सगळे लक्ष्या आणि बहिणीला शुभे म्हणायची, तसंच आईला चिंगे म्हणायची, चुलतीला मुगे म्हणायची. त्यावेळेला भाऊ, ताई, आई असं कोण म्हणत नसे. बाकीच्यांमुळे आम्हाला पण तीच सवय लागली होती. तर दत्त घाटावर दादाच्या दुकानावर फळीवर बसायचं, कारण सगळे गणपती दत्त घाटावरनं विसर्जनाकरता नदीवर जात. गणपतीपुढे बँड पथक, लेझिम पथक, देखावे, लाईट्स असे बघण्यासारखे अनेक प्रकार असायचे. 5-6 वाजता तिथे सोडल्यावर 9 वाजता न्यायला लक्ष्या यायचा. सगळ्या पंढरपुरातले सार्वजनिक गणपती नंबराला लागायचे. दुपारी 12-1 वाजता चालू झालेली विसर्जन मिरवणूक त्या दिवशी रात्रभर चालायची. लोकांचा उत्साह दांडगा. रस्त्यावरून बघणाऱ्यांची गर्दी ओसंडून व्हायची. हत्ती, घोडे, उंट असे अनेक प्राणीसुद्धा विसर्जन मिरवणुका बघताना दिसायचे. फार मज्जा यायची. घरी जाऊच वाटत नसे, पण लय झोप यायला लागलेली असायची. गणपती मिरवणुकीत गुलालाची उधळण चालायची. मिरवणूक शिस्तबद्ध असायची. गणपती विसर्जन झाल्यानंतर प्रसाद वाटायला ही गडबड. पोते आणि चिरमुरे वाटायची. घेणारा कंटाळायचा, देणारा कंटाळायचा नाही. अशा प्रकारे गणपती विसर्जन सोहळा चालायचा. त्या काळात पंढरपुरात एवढा गजबजाट नव्हता. सुटसुटीत घरं असायची. पंढरपूरचे गणपती बघायला जेवढी लोक असतील, त्याच्या दुप्पट आजूबाजूच्या खेड्यातले लोक बायका पोरांसकट बैलगाड्या घेऊन यायचे. रात्रभर गणपती बघायची. सकाळी उठून चंद्रभागेची आंघोळ, नगर प्रदक्षिणा, देवदर्शन, दुपारचं जेवण बनवून, जेवण करून, थोडा आराम करून संध्याकाळी 4 वाजता गाड्या हलवायची. दिवस मावळेपर्यंत घरी पोचायची. त्यामुळे गणपती विसर्जनाला रात्रभर पंढरपुरात गजबजाट असायचा. हौशे, नवशे, गवशे असे अनेक प्रकारचे लोक असायचे. प्रत्येकाचा तोरा वेगळा. आमच्या घरी पण खोमनाळची मावशी, काका, त्यांचा एकुलता एक पोरगा ज्ञानूला घेऊन यायचे. ज्ञानू लक्ष्मणच्या शिनाचा. त्यांची जोडी जमायची. गणपती आले कधी आणि गेले कधी कळायचं नाही. बघता बघता 10 दिवस निघून जायचे. मग वेध लागायचे म्हाळाचे. म्हाळ म्हणजे पितृपंधरवडा. त्याला पंढरपुरात महाळ असं म्हणायचे. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हाळाची सुरुवात असायची. महाळ म्हणजेच काही ठिकाणी याला पितृपंधरवडा असं सुद्धा म्हणतात. महाळाच्या दिवसात फार बरं वाटायचं, कारण रोज कोणाच्यात ना कोणाच्यात पोट भरून जेवायला मिळायचं. आमची हक्काची घरं ठरलेली असायची. त्यात इंगुले गुरुजी, औदंबर घाटे, माळीन मावशी, परटीन मावशी, केकडे मावशी, पाठीमागं पवारांचं घर, पारूबाई, सरूबाई, कोळीनम मावशी, कदमाची घरं, शनिवारवाडा असं रोज कोणाच्यात तरी जेवायला जायचं. जेवणात पोळी, गुळवणी, गव्हाची खीर, 5 सुक्या भाज्या, त्यात गवार, भेंडी, मेथी, कढी, आंबट वरण, भात, येळवणीची आमटी, जंगी बेत असायचा. दररोज संध्याकाळी पोट भरून खायचं. तसं जेवणं दुपारी 12 वाजता असायची, पण शाळेमुळे आम्हाला रात्री जेवणाला बोलवायची. त्यातच भजी, कुरवडी, भातवडीसुद्धा असायची. घरात रोज आमटी भाकरीशिवाय काय नसायचं. त्यामुळं सणवार, पितृपंधरवडा याची वाट बघत बसायचो. नंतर मात्र पाठ झालेलं कोणत्या दिवशी कोणाचा महाळ. मी 7-8 वर्षाचा. त्यामुळं आम्हाला कसलं आमंत्रण, न बोलावता जाऊन बसायचं असे ते दिवस. आमचा महाळ बारशी दिवशी म्हणजे अमावास्येच्या आदल्या दिवशी. महाळाच्या आदल्या दिवशी अण्णा आणि दादा व बाप्पू रात्री अंगणात गप्पा मारायचे. उद्या महाळ. त्यावेळेस एकत्र महाळ करी. नंतर स्वतंत्र महाळ करायची पद्धत सुरू झाली. तर महाळाच्या आदल्या दिवशी सगळं सामान आणायचं, दळणं आणायची, दही दूध आणायचं. महाळा दिवशी आम्हाला शाळेला बुट्टी. मी सकाळी उठलेलो असायचो तेव्हा तर निम्मा अर्धा स्वयंपाक झालेला असायचा. आमची आय, चुलती, आजी लय सुगरणी, एकापेक्षा एक. एकमेकीच्या चुका काढण्यात पाठायत. आमच्या आईनं काय पण आणि कसं पण करून द्या, काहीतरी नावं ठेवणारच. आईला काय बोलता यायचं नाही. निमूटपणं काम करत बसायची.
दादा अण्णा बापूची लगबग चाललेली असायची. कोणतरी दुकानात जाई, कोणी घरचं कमी जास्त बघे. आवरा आवरा करत 11पर्यंत सगळं तयार. निवद भरून कोणी नदीवर जायचं, कोणी गाईला निवद तर कोणी घरावर ठेवायचं. घरात पंगत बसे. पितृ म्हणून चौधरी मामा किंवा जयवंता आत्याचा नवरा ठरलेले असायचे. इतर मध्ये मोहन सपताळ, भीमा जाधव, चुलतीचे वडील ठरलेले. माझ्याकडं पाणी पुरवायचं काम असायचं किंवा बारीक सारीक कामं सांगत, कुणाला निरोप दे, कुणाला बोलवून आण, पान सुपारी तंबाखू आण. ही अशी सगळ्यांची उडबस चालायची. लय भूक लागलेली असायची, पोटात आग पडलेली असायची. आईला काढायचं, ती गुपचूप पुरणाचा गोळा द्यायची, बाहेर जाऊन गपचूप खायचं. पण तेवढ्यात काय व्हायचं नाही, परत भूक भूक आहेच. आता आमच्या घरचा माळ म्हणल्यावर आमची तर कॉलर टाईट. पहिली मुख्य पंगत उठली की त्यांच्या पान सुपारीचं बघायचं. त्यातला एखादा अचानक म्हणायचा, भारते जरा एक 4 मिनार सिगरेट आण. आता दुपारी जवळची सगळी दुकानं बंद. मग तिथून पळत पळत आरुण टॉकीज जवळ जायचं. भूक तर मारण्याची लागलेली असायची. नाही होय म्हणायची ताकदच नाही ना. बाप मारण्याचं मारायचा. त्यात भ्यानं बिन चापलाचं पळत जायचं. सिगरेट आणून द्यायची, तवर दुसरी पंगत बसलेली असायची. लय राग यायचा, चिडचिड लय व्हायची. पण बसू कोण देतंय का? कोण काय काम सांगन त्याचा नियमच नाही. अचानक कातच संपला. कोणाला बिडी सिगरेट तर तो कोणल्या पाहुण्याला अवतान. अशी एक ना अनेक कामं. कुणी पण उठाव आणि मला काम सांगावं. आणि नाही म्हणायची सोय नाही ना. मला तर रडू यायचं. आणि एखाद्या वेळेस कामाची टाळाटाळ केली, कंटाळा केला का बापानं तसल्या उन्हात मारलाच धरून. मग कुठलं जेवण हो? हे असली सगळी तारा. तर घरचा माळ असून येळेवर जेवण मिळायचं नाही. कसं तरी 2:30-3ला जेवायला मिळायचं आणि आमचा महाळ संपन्न व्हायचा. दिवसभर घरात सगळा राडा, स्वयंपाक, भांडी, खरकटी, जेवणावळी. आम्हाला बसायला जागा नसायची. मग बाहेर चिचखाली खेळायला जायचं. कसा तरी दिवस जायचा. दुसऱ्या दिवशी धुण्याचा मोठा कार्यक्रम. कारण नवरात्र चालू होणार असतं आणि महाळ होईपर्यंत साफसफाई करता यायची नाही. महाळ झाला का दुसऱ्या दिवशी सकाळी यरवाळी वाकळा कपडा लागता, सगळी घरातलं फाटकं तुटकं सगळी कपडी बोचक्यात बांधायची, नदीवर जायचं. आमच्या घरात लय कडक. देवीपेक्षा बापाचा स्वभाव लय कडक. काय चूकबोल झाली का लय मारायचा. आईला पण मारायचा. लय भ्या वाटायचं. करणार काय? तर सगळं धुणं नदीवर न्यायचं, पाण्यात भिजवायचं, अंगावरल्या कपड्यानिशी नदीत बुडी मारायची आणि वल्ल्या अंगानं धुण्याचा कार्यक्रम करायचा. सुभाबाई आणि आई धुणं धुवायची. आई आणि दादा वाकळा बाडवायची. बारीक सारीक सुभाबाई धुवायची. आणि आमच्यात कुठला साबण, नुसतं पाण्यात धुवून काढायचं आणि वर वाळू वाळत टाकायचं. वरची कामं मी आणि लक्ष करायचो. धुणं धुण्याचा कार्यक्रम 12 वाजेस्तवर चालायचा. तवर दादा लक्षाला घरी पाठवायचा. घरी कालच्या माळाच्या राहिलेल्या शिळ्या पोळ्या आणायला. धुणं वाळेपर्यंत सगळीजण नदीवर जेवायचो. त्या काळात सगळ्या नदीवर धुणंच वाळत टाकलेलं. कारण सगळीच आपापलं धुणं घेऊन आलेली असत. त्यामुळं बघायला लय भारी वाटायचं. अशा तऱ्हेनं धुण्याचा सार्वजनिक कार्यक्रम पार पाडायचा. वाळलेलं धुणं घरी आणायचं. घरी यायला 2-3 वाजायच्या. मग आईचं सारवणं. मला हे कळत नव्हतं का आईला कामाचा कंटाळा कसा येत नाही. कारण सकाळी दिवस उगवल्यापासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत आईच्या हाताला दम नसायचा. त्यातच बापाचा मार, सासू जावचं घालून पाडून बोलणं. एवढं सगळं कसं सहन करायची? एवढी ताकद यायची कुठनं हेच समजत नव्हतं. एवढं सगळं करून आमची उडबस करून चेहऱ्यावर दुःखाची रेख पण दिसू देत नव्हती. त्यावेळेला मी लहान होतो. पण शेजाऱ्या पाजाऱ्याशी बोलताना मला कळायचं का तिच्या दुःखाला अंत नव्हता. आमच्या अपरोक्ष ती रडत बसायची. तिच्या त्या अवस्थेचं मला फार वाईट वाटायचं. त्यातूनही ती म्हणायची, अरे भरता, उकरड्याचा पांग फिटतो, आपण तर माणसं आहोत. माझी आई तिचं बरंचसं दुःख माझ्याजवळ बोलायची. सगळ्यात जवळून मी आईचं दुःख पाहिलंय. ती सगळ्या मैत्रिणीजवळ म्हणायची, माझा भरत्या मला सुख देईल. माझ्यावर तिचा फार विश्वास. मला माझाच फार राग यायचा. कारण की मी 7-8 वर्षाचा मुलगा, मी काय करू शकतो? माझा जीव आईसाठी तिळतिळ तुटायचा. सगळ्या जगाचा राग यायचा. सगळ्यांना चांगले दिवस आणि माझ्या आईलाच का असे दिवस यावेत?
मी फक्त निश्चय करायचो की मोठा झाल्यावर आईच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. नंतर कालांतरानं एक एक इच्छा, ज्याची यादी मी लहानपणीच तयार करून ठेवली होती, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. आईची इच्छा पूर्ण करण्याकरता मी त्या काळात अनेक प्रकारची पडेल ती कामं केली. आईचा चेहरा समाधानी दिसावा, आईच्या चेहऱ्यावर हास्य दिसावं म्हणून मी लय कष्ट केले. त्यात किती यश आलं, आईच्या किती इच्छा पूर्ण केल्या, ते आईला माहिती. असो, तर आईचं सारवणं, उभं कडी म्हणजे आमच्या इथं कोर्टी या गावावरनं बैलगाडीनं शाडू माती म्हणजे पांढरी माती विकायला यायची. त्या चुना, रंग, डिस्टेंबर असलं काय नसायचं. ती शाडू माती विकायला यायची. 5 पैशाला पाटीभर माती यायची. आमची आई 10 पैशाची 2 पाट्या माती घ्यायची आणि ती भिजू घालायची. 2-3 तास भिजू द्यायची. चांगली भिजल्यावर त्यात आणखीन थोडं पाणी घालायचं. एका पाटीत थोडं मिश्रण घ्यायचं आणि एक खराब कापडं घ्यायचं. ते त्या शाडू मिश्रित पाण्यात भिजवायचं आणि भिंती सारवायच्या. त्या कापडाला पोतेरा असं म्हणतात. घराच्या आड्यापासून जमिनीच्या तळापर्यंत त्या पोतेऱ्यानं सारवण करणं म्हणजे उभंकडी सारवण. असं 2 घर सारवण काढायचं. सारवण काढून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खालची भुई शेणाने सारवायची. त्याला वरबडून काढणं असं म्हणतात. अशा प्रकारे उभंकडी सारवण आणि वरबडून झाल्यावर नवरात्रीचा विचार करायचा. घराची साफसफाई झाल्यावर घटस्थापना करायची. घटस्थापना सगळीकडे सारखी. आमच्या घरात एक जुना मोठा पितळेचा गडू म्हणजे मोठा तांब्या होता, तो घटासाठी वापरायचा. घटा दिवशी घासून पुसून लखलखीत करायचा. घरात एक जुना लांबण दिवा होता. तो लोखंडाचा होता का पितळेचा होता का तांब्याचा होता हे मला काही शेवटपर्यंत कळलं नाही, कारण तेलकटपणामुळं तो काळा मिचकूट झालेला होता. घटस्थापनेत नंदादीपाला फार महत्त्व. तर तो आमचा नंदादीप. रानातून काळी माती पिशवीवर आणायची. सगळ्या गल्लीला मिळायची. 7 प्रकारचं धान्य. आमच्या घरात ज्वारी, गहू, तीळ, जवस, करड, खपली, मका असे 7 प्रकार ठरलेले. चौकातून खायची पानं मी आणायचो. आमच्या आईचा 9 दिवसाचा उपवास. या उपवासाचं विशेष म्हणजे या उपवासाला भेंडी, पानवेडा चालायचा. आमची आई घटस्थापने दिवशी 5 घरी पिठं मागायची. त्याला जोगवा म्हणतात. त्या पिठाचा दामटा म्हणजे छोटी भाकर बनवायची. थोडी भेंडीची भाजी बनवायची आणि त्याने उपवासाला सुरुवात करायची. अशी परंपरा चालत आली. आमच्या पंढरपुरातल्या घरात दरवाजासमोर एक खिडकीवाजा देवळी आहे. कधी काळी त्या खिडकीला दारं पण होती. नंतर दारं गेली, चौकट राहिली. इतर दिवशी त्या खिडकीचा वापर आमची पाटी दप्तरं, वह्या पुस्तकं ठेवण्यासाठी व्हायचा. पण नवरात्रीमध्ये त्या खिडकीला फार महत्त्व, कारण तिथंच घटस्थापना व्हायची. सकाळी 11पर्यंत इतर सगळी कामं उरकायची. आई तर सकाळी 6लाच न्हायची. पूर्वीच्या काळी न्हायचा कार्यक्रम ठराविक दिवशीच असायचा. त्यात महत्त्वाचे दिवस म्हणजे 3.5 मुहूर्त. दसरा, दिवाळी, अक्षय तृतीया, गुढीपाडवा अशा मोजक्या दिवशी. त्यातच भावाचा उपवास सारख्या दिवशी न्हायचं. इतर दिवशी फक्त आंघोळ करायची. सकाळी न्हायल्यावर रांगोळी बिंगोळी कसं मस्त सगळं. मग 11 वाजता आई घटस्थापना करायची. घरात 5 देवाचे टाक. ज्योतिबाची मूर्ती, रांगता कृष्ण असे मोजकेच देव. त्यांची स्थापना करायची. घडा भरून नदीवरनं सकाळीच पाणी आणलेलं घट भरून घ्यायचे. त्यात तांबडा पैसा, धने, जिरे, हळद, कुंकू टाकायचं. त्या घडावर 5 खायची पानं गोलाकार ठेवायची. खिडकीत 2 कोपऱ्यात एका बाजूला एक खिळा ठोकलेला आणि दुसऱ्या बाजूला नंदादीप अडकवण्यासाठी कडीचा गोल खिळा ठोकलेला. तर 5 पानाची माळ करून एक टोक वरच्या खिळ्याला अडकवायचं आणि दुसरं टोक घटात सोडायचं. त्या घटाच्या कडेनं 7 धान्य मिश्रित माती गोलाकार ठेवायची. वरून पाणी शिंपडायचं, दिवा लावायचा. अशी पूजा एका बाजूला बसून मन लावून मी बघत असायचो. आमच्या घरात माझ्यावर सगळ्यात जास्त आईचं प्रेम. तिला माझं लय कौतुक वाटायचं, कारण मी गोबऱ्या गालाचा, बुटका, जाड. लहानपणी मला 2-3 लय वाईट सवयी. त्यातली एक माती खायची. मी लहानपणापासून लय माती खायचो. मला सगळीजणं लय मारायची, पण चोरून का होईना माती खायचोच. घराजवळ फपुट्याची माती घोळून बारीक काडी कचरा काढून जिभेवर ठेवायचो आणि चाटायचो. मला त्यावेळेला लय आवडायचं. भलं बुरं त्या काळात कुठलं काढायला हो. रानात तर काळी मातीची ढेकळं खायचो.
नदीला गेल्यावर गोल गोल मऊ मऊ दगड गिळायचो आणि हे सगळं चोरून. हां, कळतं झाल्यावर करायचो, पण माझी चोरी उघडी व्हायची. ती चोरी कधी उघडायची? संडासला गेल्यावर. मी संडासला जायला लय घाबरायचो. कारण माझ्या लहानपणी रस्त्याच्या कडेला संडासला जायचं. मोठी माणसं बाया नदीला जायची. व्हायचं काय, एकटं संडासला गेलं का डुकरं, कुत्री लय त्रास द्यायची. म्हणून आई सोबत यायची आणि आदल्या दिवशी माती, दगड खाल्लेलं सगळं संडासातनं पाडायचं आणि ते काढल्यावर आई लय मारायची. मारत मारत घरी न्यायची. शेजारी पाजारी आईला विचारायचे, का मारताय पोराला? मग आई लय रंगून सांगायची, माती दगड खाते म्हणून रोगाड झालंय. नंतर नंतर सवय सुटली, पण दुसरी सवय लागली. गंध गोळी खायचो. ती सवय लय दिवस होती. कारण गंध गोळी खाल्लेली कळायचं नाही. मी लय धंदे लहानपणापासून केलेले. त्यात नदीला गंध लावायला जायचो. त्यात असायची गंध गोळी. गंध गोळीचा नाद सुटला न तर चिचुके खायचो. पहिलं सापडायची ती चिचुकी खायचो. ती सवय असताना उष्टी, बोरं, जांभळं खायचो. अहो, विकत घेऊन खायची ऐपतच नव्हती ना. मग लोकांनी अर्धी खाल्लेली आंबट किडकी बोरं लोकांनी रस्त्यावर टाकलेली खायचो मी. एकदा बापाने नेंबार हाणला. पार सुजस्तवर मारला, तवा ही सवय सुटली. नंतर तंबाखूची सवय लागली. काय व्हायचं, सुरुवातीला सांगितलं तसं मी चिचुके लय खाल्लेले. त्यामुळं माझ्या दाढा किडल्या. नंतर दाढा लागल्या दुखायला. लय उपाय केले. दातवान लाव, गावरान औषध लाव. त्यात मिश्री लावायची सवय लागली. लय लावायचो मिश्री. अहो, दिवसाला 10 ते 15 पुड्या लागायच्या मिश्रीच्या. 2 वर्ष मिश्रीचा नाद होता. नंतर दात दुखल्यावर उपाय म्हणून आई दादाच्या संमतीनं तंबाखू खाल्ली. दात दुखायचा राहिला, मग तंबाखूची सवयच लागली. शाळेत गेलो तरी तंबाखू जवळ. 10वीच्या बोर्डाच्या पेपरला सुद्धा तंबाखूची संमती मिळवलेली. या अशा लय वाईट सवयी होत्या मला. मला एवढ्या वाईट सवयी होत्या, पण आई माझ्या डोक्यावरनं हात फिरवायची. लय बरं वाटायचं. आईच्या प्रेमाचं अमृत शेवटपर्यंत मला मिळत गेलं. शेवटच्या आईच्या घटका माझ्याजवळच भरल्या. आईचं मत माझ्याजवळ शेवट व्हावा आणि तो तसा झाला. असो, ती नंतरची घटना. तर अशा तऱ्हेनं आई घटस्थापना करायची. घटस्थापना झाली की आई जोगवा मागायला जायची. मी आईसोबत जायचो. मोजकी 5च घरं. त्यात सजाबाई, यशोदाबाई, बामणाची माई, माळीनबाई, परटीनबाई हीच 5 घरं. जोगवा मागायला गेली की दारात गेल्यावर यमाई तुकाईचा अंबाबाईचा जोगवा असं एकदा म्हणायचं आणि बाकी गप्पांना सुरुवात. झालं का घड बसून, सारवून झालं का, अशा बऱ्याच विषयावर चर्चा. मला लय राग यायचा, कारण एक तर दुपारी 12चं ऊन, मी म्हणते त्यात पायात चप्पलचा तपास नाही. एक सांगू का, आयुष्यात पहिली चप्पल 12वी पास झाल्यावर लक्षानं त्याची जुनी चप्पल मला दिली ना, ती चप्पल. त्याच्या अगोदर कुठल्या चपल्या हो? स्वप्नात सुद्धा चपल्या बघायला मिळायच्या नाहीत. अंडरपॅन्ट, बनेल, चप्पल हे सगळं मोठ्यांचं थेर असं आपलं आम्हाला वाटायचं. आम्हाला वर्षात एकदा शाळेत फुकटात मिळालेली खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट तेवढ्यावर वर्ष काढायचं. शेवटी तर शर्टाचा रंग कोणचा हेच काढायचं नाही, अशी समजी तारा. मी काय सांगत होतो, आई मला उन्हात उभं करून गप्पा मारी. पाय भाजायचं, वरनं ऊन लागायचं. पण आईच्या मागं का जायचं, तर जोगव्यात कधी कधी कोणी केळं, निवीत, फळ द्यायचं आणि संग मी गेलो तर ते मला मिळायचं, म्हणून एवढा अट्टाहास. 5 घरं मागून झाली का आई घरी यायची. भेंडीची भाजी आणि आणलेल्या पिठाचा दामटा करायची. त्याचा घटाला निवद दाखवायची आणि संध्याकाळी तो निवद खाऊन उपवासाला सुरुवात. अशा तऱ्हेनं घरातले घड बसायचे. आमच्या घराच्या दक्षिणेला अंबाबाई पाटांगण, तेच लोकमान्य हायस्कूलचं पाटांगण. तर त्याच्या दक्षिण कोपऱ्याला नदीकिनारी अंबाबाईचं पुरातन मंदिर आहे, कधी काळी बांधलेलं. कुणी कसं बांधलं काय आठवत नाही. पूर्वेला नदीच्या घाटावर लखुबाईचं म्हणजे रुक्मिणी मातेचं आहे. घटस्थापनेपासून या 2 मंदिराला स्त्रियांची दर्शनाला लय गर्दी. नवरात्रात पंढरपुरात, सांगोला रोडला, यमाई तुकाई स्टेशन रोडला, पद्माई देवी, कासेगावची आई अशा मंदिरात लय गर्दी. आम्ही पण जायचो. या दिवसात बाहेर रस्त्यावर लय गर्दी हो. संध्याकाळी बाहेर रोडवर बसायला लय बरं वाटायचं. आमच्या घराण्याचं कुलदैवत औंधची यमाई आणि गिरजावड्याचा ज्योतिबा. आमचं मूळ गाव कराडजवळचं. त्या दिवशी घाटाच्या पायथ्याचं मोपरं अगोदर सांगितल्याप्रमाणे
वाडवडील जवळच्या देवाला पायी पायी जायचे. कालांतरानं आम्ही पंढरपुरात वास्तव्याला आलो. मग कुठलं जमतंय देवाला जायला. आजोबांच्या हातात सगळं होतं. तोपर्यंत आजी यायची. नंतर लागली दळिंद्री आणि आमचं जाणं खुटलं. कालांतरानं मी करता झालो आणि परत जाणं येणं चालू केलं ते वेगळं. तर 3ऱ्या माळेला किंवा 7व्या माळेला आम्हाला देवाला जायला लागायचं. आमच्या कुलदेवाचा इतिहास फार वेगळा. तसा ज्योतिबा कोल्हापूरचा, वाडी रत्नागिरीचा. पण पूर्वीच्या काळी चालत जाणं येणं आणि म्हातारी कोतारी माणसाची लय आबाळ व्हायची. म्हणून देव ज्योतिबानं आमच्या पूर्वजाच्या स्वप्नात येऊन सांगितलं का मी गिरजावाड्याच्या माळाला तुमची वाट बघतोय. आमचे पूर्वज पहाटे उठून लागा पळत त्या दिशेनं गेले तर गिरजावाड्याच्या माळ्याला दृष्टांत दिला आणि त्या काळापासनं माने घरानं तिथं जत्रा करायला लागलं. तशीच काहीशी कथा औंधच्या आईची. पंढरपूरला राहायला लागल्यावर आम्ही 7व्या माळेला सांगोला रोडच्या यमाई तुकाई मंदिराला सगळेजण जायचो. फार मजा यायची. जाताना जेवण खाण घेऊन जायचो. चालत चालत जायला तास 1.5 तास लागायचा. पण लय मज्जा वाटायची. गप्पा मारत जायचं, गर्दीत दर्शनाला उभं राहायचं. दादाचं देवदेवावर लय बारीक लक्ष. देवीचं दर्शन घ्यायचं, परडीला पीठ मीठ घालायचं, नाईटा वावळणं, अंगारा लावायचा. सगळ्यांवर करडी नजर. देवदर्शनाचा कार्यक्रम झाला का मग जेवणाचा कार्यक्रम. हसत खेळत गप्पा मारत जेवायचं. तिथं जवळच विहीर. त्या विहिरीवर पाणी प्यायला जायचं. थोडा वेळ आराम. मग तिथूनच मधल्या वाटेनं भरावान पद्मावतीला चालत जायचं. यमाई तुकाईसारखं पद्मावतीचं दर्शन का लगे अंबाबाई लखुबाई यांची दर्शनं घ्यायची. त्यावर लय पाय दुखायचे. घरी आलं की जेवायची सुद्धा इच्छा व्हायची नाही. लगेच झोप लागायची. पण आईला कुठला आराम. देवाची दिवाबत्ती, संध्याकाळचा स्वयंपाक, आवराआवर, भांडी आवरणं यातच कधी रात्र व्हायची. आम्हाला तर आई कधी झोपायची कळायचं नाही, कारण आम्हाला लगेच झोप लागायची. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला जाग यायची त्यावेळेला घरात लगबग चाललेली असायची. कारण आज 8वी माळ, आज परड्या भरायचा दिवस, देवदेव करायचा दिवस, घट उठवायचा दिवस. परडी भरण्याचा कार्यक्रम लय जोरात असायचा. त्या दिवशी निवद, नारळ तसंच घरात पारड्याच्या मानकऱ्यांना बोलावणं असायचं. त्यात 5 मानाच्या पारड्या आणि 6वी फार महत्त्वाची मातंगणीची परडी असायची. 5 पारड्या रुक्माबाई, कमलबाई, कदमीनबाई, नागरीनबाई, कोळीनबाई अशा ठरलेल्या असायच्या आणि या सर्वावर महत्त्वाची म्हणजे मातंगणीची परडी, रामोशीन मावशीची. त्या 5 मधली एखादी कमी असली तर चालायची, पण मातंगणीची परडी पाहिजेच. तिला लय मागणी. आमच्या घरचा स्वयंपाक 12-1ला झाला की लगेच परड्या बोलवायला आम्ही पोरं 4 दिशेला 4 जण जायचं. सगळ्या परड्या बोलवायच्या. ती यायच्या आधी त्यांना बसायला टाकायचं. त्या ओळीने बसणार. 5 जण एका ओळीनं, 6वी सेपरेट. मग परडी भरण्याचा कार्यक्रम आई दादा करायचे. प्रत्येक परडीला हळदी कुंकू लावायचं. कोणाचा पोत असायचा, कोणाचा कोटमा, तर कोणाची कवड्याची माळ असायची. त्या सगळ्याला हळद कुंकू लावायचं. परडीत सगळं पीठ मीठ निवीद 2 पैसे टाकायचे. सगळ्यांनी मनोभावे दर्शन घ्यायचं. मग ती सर्वजण एका सुरात गजर करायची. आई लक्ष्मी आईच्या नावानं चांग भलं, यमाई तुकाईच्या नावानं चांग भलं, अंबाबाईच्या नावानं चांग भलं. त्याच्या पुढं उदबत्ती लावायची. प्रत्येकाच्या पाया पडायचं. प्रत्येकजण आशीर्वाद द्यायचा. कोण अंगारा लावायचं. मग कोणाचं दुखणं खुपलं चर्चीला जायचं. माझ्याबाबत आईदादाची परडीवाल्याजवळ कायम एकच तक्रार असायची की पोरगं माती लय खाते. लक्षाबद्दल तक्रार असायची, सारखं आजारी पडते. अनुराधाबद्दल तक्रार असायची की तिला बोलायलाच येत नाही. आणि सुभाबद्दल तक्रार असायची की उलट बोलती, सांगितलेलं ऐकत नाही. सुनीताबद्दल चालायला येत नाही, कारण ती उशिरा चालायला लागली. ती बसून खुरडत खुरडत पुढं सरकायची. तिला चालायला यावं म्हणून 3 चाकाची लाकडी गाडी पण बनवली होती. ही अशी सगळ्यांची गारणी परडीजवळ बोलायची. मग देवीच्या नावाचा गजर करायचा. मग परडीवाले उठून निघून जायचे. मग निवद, नारळ. म्हसादेवी, म्हसोबा, मुंजाबा, ज्योतिबा, येडाई अशा गावातल्या सगळ्या छोट्या मोठ्या देवांना निवद. फक्त 2च देवांना नारळ असायचा. ते म्हणजे म्हसादेवी, लखुबाई शेजारची आणि संतपेठेतली मरिमी आई. या देवींना लय गर्दी असायची. पण अगोदर आई आणि शोभा जायची. कधी कधी लक्ष्यान शोभा जायची. एकानं पाण्याचा तांब्या तर दुसऱ्याजवळ निवद.
सगळे निवद दाखवून झाले की मग जेवायला बसायचं. पुरणपोळी, काटाची आमटी, भात, कुरवडी, भातवडी असा बेत आणि त्या भुकेच्या नादात लय जेवायचं. आमच्या घरातला परडी भरण्याचा कार्यक्रम तसा बाकीच्यात पण असायचा. परडी भरण्याच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी तळी उचलायचा कार्यक्रम असायचा. तळी भरण्याचा कार्यक्रम असा 9व्या माळेच्या दिवशी सकाळी कडाकण्या करायच्या. कडाकण्या म्हणजे रव्यात किंवा मैद्यात किंवा कणकीत गूळ किंवा साखर घालून पीठ मळतात आणि ते पोळपाटावर लाटतात. तेलात तळतात. ते पापडासारखे कडक होतात. खाताना कुर्रुम कुर्रुम वाजतात. खायला मस्त लागतात. सगळ्यांच्या कडाकण्या लय मस्त. आमच्या तेलाचा तुटवडा. कडाकण्या कसल्या? गोळाच्या चपात्या वाटायच्या त्या. आमच्या गल्लीत सगळ्यात भारी कडाकण्या इंगुल्याच्या असायच्या. मला तर असं वाटायचं ना की मी त्याच्या घरात जन्म घ्यायला पाहिला होता. कारण त्यांच्यात कडाकण्या कशा करत? मैद्यात साखर, वेलायची, तुपाचं मोहन, जिरं बिरं सगळं टाकून पीठ मळायचं. थोडा वेळ भिजत घालायचं. त्याच्या घरात सती आणि पोपी 2 पोरी लाटायच्या. त्या पातळ लाटायच्या आणि साजाबाई कढईत तळायची. त्यांच्या कडाकण्या पांढऱ्या शिपट, कडक, खायला चवदार आणि टोपलं भरून करायचे हो. त्याच्यात राजा, बाळ्या, माझ्या शिनाची पोरं हातात कडकणी घेऊन बाहेर यायची. मी त्यांना मागत असं. मला कधी द्यायचे तर कधी भिकारड्या म्हणून हेनवायचे. लय राग यायचा हो. पण खायची इच्छा काही कमी व्हायची नाही. तळी भरण्यासाठी कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त किती बी पोरं चालायची. जेवढी पोरं तेवढी पानं करायची. जिथं घड बसवला त्याच्याजवळ तळी भरायचा कार्यक्रम चालायचा. तळी म्हणजे ताट किंवा पात्र. त्या ताटात निरंजन, भंडारा, हळदी कुंकू, उदबत्ती, पानसुपारी, पैसा, कडकण्याची माळ असं सगळं असायचं. ज्यांच्यात तळी भरायची तो अगोदर त्या जागेवर सतरंजी, तळवट, चादर असं काहीतरी हातरतो आणि त्याच्यावर तळी ठेवतो. दुसऱ्या बाजूला जितकी मुलं असतील तितके पानं तयार करून ठेवतात. पान म्हणजे नागवेलीच हो, खायचं पान. त्या पानावर सुपारी, साखर, कडकणी तर काही लोक पैसा पण ठेवतात. त्याला पान म्हणतात. अशी सगळी तयारी झाली की मग मुलांना बोलवलं जातं. आमची गँग ठरलेली. त्यामध्ये इंगुल्याचा राजा, बाळ्या, देवकराचा किश्या, कॅकाड्याचा नंद्या, बामणाचा बाळ्या. मग आम्ही तिथं जायचो. प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी असायची. त्या तळीच्या कडेनं गोल बसायचं. निरंजन, उदबत्ती पेटवायची, घटाला ओवाळायची. मग त्या तळीला प्रत्येक मुलाने आपल्या उजव्या हातानं धरायचं. सगळ्यांनी तळी वर उचलायची, खाली ठेवायची. असं खाली वर 5 वेळा करत देवाचा गजर करत म्हणायचं, अंबाबाईचा उदे उदे, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, खंडोबाच्या नावानं चांग भलं. असा त्यांच्या कुलदैवतांचा गजर करायचा. गजर झाला की कोणीतरी आपल्या डोक्यावरची टोपी तळी खाली ठेवायची. त्याच्यावर तळी ठेवायची. मग तळीतला निवद घाटाखाली ठेवायचा. कडकण्या बांधायच्या. सगळ्या मुलांनी घट हलवायचा. मग प्रत्येकाने आपलं आपलं पान घ्यायचं आणि हसत खेळत निघून जायचं. तळी भरायला लय आवडायचं कारण सगळ्यांच्या कडकण्या खायला मिळायच्या ना. कोणाकोणाच्यात पैसे 2 पैसे मिळायचे. गल्लीतली सगळ्यांच्यात तळी उचलायला बोलवायची. मग काय मज्जाच वाटायची. आमच्या घरी पण तळी उचलायची. अशा तऱ्हेनं घट हलवायचा किंवा उठवायचा. दिवस संपायचा त्या दिवशी दुसऱ्या दिवसाची तयारी करायला लागायची. कारण दुसऱ्या दिवशी दसरा सण. त्यामध्ये पाटीपूजा, शिलंगण असायचं. त्याची तयारी करायची. संध्याकाळी कपडे धुवायचे. त्याला साबण नाही का सोडा नाही. फक्त नदीला जायचं, पाण्यात खळा कापडं धुवायची, तिथल्या नदीवर वाळवायची, घरी आल्यावर इस्त्री करायची. आमच्या घरात पितळेचा तांब्या होता. त्या तांब्यात चुलीतला विस्तव टाकायचा. त्यावर कापडानं धरून कपड्यावरनं फिरवायचं का झाली इस्त्री. अगोदर सांगितल्याप्रमाणे मला एकच शर्ट चड्डी. कपडे धुतल्यावर मला कापडं कुठली हो, टावेल गुंडाळून वेळ मारून यायची. इस्त्री केलेले कपडे रात्री उशी खाली ठेवायचे. मग घड्या पाडतात. इस्त्री झाली की पाटी घासायचा प्रोग्रॅम. पाट्यात 3 प्रकारच्या, खापराची, दगडी आणि पत्र्याची. आम्हाला आपली खापराची फुटकी पाटी. तिलाच कोळशानं घासून काळी कुळकुळीत करायची, वाळवायची. त्याच्यावर सरस्वतीचं चित्र काढायचं. नंतर चौकातून नाडापुडी आणायची. नाडापुडी म्हणजे 5 ते 7 रंगांच्या पुड्या एका नाडीत गोंडाळलेल्या. 2 पैशाला मिळायची. तळीमधली पैशाची नाडापुडी आणायची. पाटीवर हळदी कुंकू, नाडापुडी, साखर नाहीतर गुळाचा खडा
पान सुपारी, त्याच्यावर एक पैसा, पूजेला फूल, असं सगळं पाठीवर ठेवायचं, तयारी करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशीची स्वप्न बघत रात्री गप्पा मारत मारत झोपून जायचं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय भरत माने लिखित भरतायन अर्थात संघर्ष जीवनाचा ही कादंबरी, अर्थात त्यांचं हे आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्राचा आजचा भाग इथे संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.